नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वायुविद्युत प्रकल्पाकडे मुख्य अभियंत्याचे दुर्लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याची गरज। उरण तालुक्यात गॅसवर चालणारा वायुविद्युत केंद्र प्रकल्प हा एकमेव सरकारी उपक्रम आहे। या उपप्रकल्पातील 6 संचातून 672 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाऊ शकत असताना या प्रकल्पाचे अकार्यक्षम मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सदर वायुविद्युत प्रकल्पातील नादुरुस्त असलेल्या ब्लॉक ए मधील 2 बॉयलर आणि 1 स्टीम टर्बाईनकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने सध्या वीज निर्मिती कमी होत असून सदर वायुविद्युत प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे। तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर प्रकल्पाची पाहणी करून अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्याच्या जागेवर कार्यक्षम मुख्य अभियंत्याची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। देशातील पहिले नैसर्गिक वायूपासून वीज निर्मिती करणारा वायुविद्युत केंद्र प्रकल्प उरण तालुक्यात असून या प्रकल्पाची स्थापना 1983-84 साली करण्यात आली आहे। संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वायुविद्युत केंद्राची स्थापित क्षमता 952 मेगावॅट होती। या प्रकल्पातील 6 संचातून 672 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाऊ शकते। मात्र काही वर्षात गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या संचाची कार्यक्षमता ही या प्रकल्पात येणाऱ्या मुख्य अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कमी होत चालली आहे। त्यातच अशा अकार्यक्षम मुख्य अभियंत्यामुळे आगी लागल्याच्या घटना बरोबर वीज निर्मिती प्रकल्पात या अगोदर 9 ऑक्टोबर 2022 रोजी मोठा स्फोट होऊन एक अभियंता 2 कामगार होरपळून मृत्यू पडल्याची घटना व 2 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती। या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते। अशा प्रकारची दुर्दैवी घटना सदर प्रकल्पात घडल्यानंतर ही प्रकल्पातील मुख्य अभियंता मोहन आव्हाड हे मेंटेनन्स विभागातील कामगारांकडून सदर बाब ही निदर्शनास आणून देऊन ही प्रकल्पातील नादुरुस्त 2 बॉयलर आणि 1 स्टीम टर्बाईनच्या कामाकडे वारंवार दुर्लक्ष करत असतील तर या प्रकल्पात 2022 साली ज्या प्रकारे मोठा स्फोट झाला त्या स्फोटाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही अशी भीती स्फोटाची तीव्रता अनुभवलेले कामगार तसेच परिसरातील रहिवासी व्यक्त करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।